ओम शांती. राजयोगा मेडिटेशन कोर्समध्ये आज आपण खूपच महत्त्वपूर्ण जो विषय आहे तो जाणून घेणार आहोत. तसं पाहता राजयोगा मेडिटेशन कोर्समधले सर्वच लेसन महत्त्वपूर्ण आहेत, परंतु आजचा जो लेसन आहे, आजचा लेसन जर सर्वांच्या बुद्धीमध्ये एकदम क्लिअर झाला आणि सर्वांना आजचा जो लेसन आहे तो मान्य झाला, पटला, तर ह्या सृष्टीवर आजच स्वर्ग येऊन जाणार. मग तो कुठला विषय आहे? तर आजचा जो विषय आहे तो म्हणजे गीतेचा भगवान कोण. श्रीमद भगवद्गीता जे हिंदू धर्माचं धर्मशास्त्र आहे आणि त्या धर्मशास्त्राचा भगवान कोण आहे. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. जर का तुम्ही हिंदू धर्माचे आहात तर हिंदू धर्माचे धर्मस्थापक कोण आहेत? हिंदू धर्माचे आहात तर हिंदू धर्माचे धर्मस्थापक कोण आहेत? हिंदू धर्माची स्थापना कुणी केली आणि कधी केली? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येतं का? जर का माहीत नसेल तर आजच्या लेसनवरून आपल्यांना ते क्लिअर होणार आहे. आता पहा, जापानमध्ये लोकांना जापानी म्हटलं जातं. मग काही त्यांच्या धर्माचं नाव काही जापानी धर्म आहे का? फ्रान्समध्ये लोकांना फ्रान्सिसी म्हटलं जातं. मग त्यांच्या धर्माचं नाव फ्रान्सिसी धर्म आहे का? मग आपण जर स्वतःला हिंदू धर्माचे म्हणून घेत आहोत तर हिंदू धर्म आला कुठून? तर पहा, सिंधू नदी जी आहे भारतामध्ये, तर ज्यावेळेस विदेशी लोक आले होते तर ते सिंधू नदीला हिंदू म्हणायचे आणि सिंधू नदीला इंग्लिशमध्ये इंडस म्हणतात. तर त्यांनी ज्या सिंधू नदीच्या काठी राहणारे लोक म्हणजे हिंदू असं म्हणायला लागले आणि इंग्लिशमधून इंडियन्स असं नाव दिलं. तर याचा अर्थ असा थोडी आहे की आपला जो हिंदू धर्म आहे देशाच्या नावावर तो आधारित असणार, कारण की हिंदुस्तान म्हटलेलं जातं. हिंदुस्तानवरून हिंदू. आता दुसरे म्हणजे विदेशी लोक आले आणि त्यांनी हिंदू हे नाव दिलं. मग का तेच आपण स्वीकार करायचं का? वास्तविक याचं नाव काय आहे हे सुद्धा आपण जाणून नक्कीच घ्यायला पाहिजे. पहा, जसं द्वापर युगमध्ये वेगवेगळे धर्मस्थापक आले, जसं महात्मा बुद्ध आले आणि त्यांनी धर्माची स्थापना केली. त्यांच्या नावावरून धर्माचं नाव पडलं बौद्ध धर्म. त्याचप्रमाणे क्राइस्ट आले, त्यांनी ख्रिश्चन धर्माची स्थापना केली. तर ईसाई ख्रिश्चन धर्म त्यांच्या नावावरून नाव दिलं गेलं. तर धर्मस्थापकांच्या नावावरून धर्माला नाव दिलं गेलं, परंतु देशाच्या नावावरून तर धर्माचं नाव दिलं जात नाही. मग हिंदुस्थानमध्ये राहणारे हिंदू, मग ॲक्च्युअल धर्म कुठला होता हे नक्कीच आपण जाणून घ्यायला पाहिजे आणि त्या धर्माची स्थापना कोणी केली आणि कधी केली. तर हिंदू धर्म म्हणजेच एकदम प्राचीन म्हटलेला आहे आणि त्याच्यामुळे कदाचित आपण आपले जे धर्मस्थापक आहेत आणि
स्थापना जो काळ आहे या धर्माचा तो विसरून गेलो. तर नक्की कोणी या धर्माची स्थापना केली ते आजच्या लेसनमध्ये आपल्याला क्लिअर होणारच आहे. तर ख्रिश्चन धर्माचं जे धर्मपुस्तक आहे ते तुम्हाला माहीतच असणार, ते म्हणजे बायबल आहे. मुस्लिम धर्माचं जे धर्मपुस्तक आहे ते कुराण आहे. आणि बौद्धांचं जे धर्मपुस्तक आहे ते कुठलं आहे तर ते धम्पद आहे. तर मग आपण स्वतःला हिंदू धर्माचं तुम्ही म्हणून घेतात, तर हिंदू धर्माचं धर्मपुस्तक कुठलं आहे तर माहितीच असणार की हिंदू धर्माचं जे धर्मपुस्तक आहे ते म्हणजे कुठलं, श्रीमद भगवद गीता. तर आपल्यांना परमपिता परमात्मा शिवबाबांनी या सृष्टीवर येऊन आपल्यांना कल्पवृक्षाचं आणि सृष्टीचक्राचं ज्ञान दिलं आणि त्याच्यामध्ये आपल्यांना आपला जो धर्म आहे त्याचं वास्तविक जे नाव आहे ते सांगितलं. आणि ते नाव म्हणजे काय, आदि सनातन देवी देवता धर्म. मी तुम्हाला सृष्टीचक्र आणि कल्पवृक्षाच्या चित्रामध्ये ते क्लिअर केलं होतं की आदि सनातन देवी देवता धर्म हे नाव का दिलं. आदि म्हणजे जो सुरुवातीपासून चालत आलेला आहे, म्हणूनच प्राचीन म्हटलं. सनातन की ज्या धर्माचा कधी विनाश होत नाही. या कलियुगाच्या शेवटी सत्युगाचा प्रारंभी परमपिता परमात्मा शिवबाबांचं दिव्य अवतरण होतं आणि ते या धर्माची स्थापना करून देतात. म्हणूनच म्हटलं की आदि सनातन देवी देवता धर्म की ज्या धर्माचा कधी विनाश होत नाही. हा धर्म आदि सनातन देवी देवता धर्म आदिकालपासून चालत आलेला आहे, म्हणजे सतयुगापासून सत्ययुगापासून चालत आलेला आहे. म्हणूनच आदि सनातन देवी देवता धर्म म्हटलं जातं. आता या धर्माशी जो शब्द जोडला गेला आहे देवी आणि देवता, तर का जोडला गेलेला आहे, कारण की देवी देवता म्हणजे सतयुग आणि त्रेतायुगमध्ये देवी देवता होते आधी काळापासून. तर त्यांचं जे आचार विचार आहार व्यवहार एकदम शुद्ध होता, सतोप्रधान होता आणि ते दिव्य गुणांनी युक्त होते. म्हणूनच या धर्माला सर्वोत्तम धर्म असा म्हटलेला आहे. आणि या सर्वोत्तम धर्माची स्थापना परमपिता परमात्मा शिव बाबांनी प्रजापिता ब्रह्मा बाबाद्वारे कलियुगाच्या शेवटी आणि सतयुगाच्या प्रारंभी जे संगम युग आहे या संगम युगावर केली. तर हिंदू धर्माचे जे धर्म पुस्तक आहे ते म्हणजे कुठलं, श्रीमद भगवद गीता आहे. आणि हे असं एक पुस्तक आहे, हे असं धर्मशास्त्र आहे की ज्याच्यामध्ये भगवानुवाच हा शब्द आहे. इतर कुठल्याही धर्म पुस्तकामध्ये धर्मशास्त्रामध्ये भगवानुवाच हा शब्द नाही आहे. तर ज्याचा अर्थ होतो की गीता जी काय आहे, तर गीता ही कोणी गायली तर प्रत्यक्ष भगवानने. श्रीमद भगवद गीतेचा अर्थच होतो की जिसमें भगवान के ज्ञान गीत समाहित है. आणि गीतेमध्ये सांगितलेलं आहे भगवानने की जेव्हा जेव्हा धर्माची म्हणजेच दैवी संपदा संपन्न धर्माची जेव्हा ग्लानी होते त्यावेळेस मी अधर्माचा विनाश करण्यासाठी आणि सत्य धर्माची स्थापना करण्यासाठी मी या सृष्टीवर अवतरित होतो, हे गीतेमध्येच सांगितलेलं आहे. गीता हे असं शास्त्र आहे की ज्याच्यामध्ये आत्मा परमात्मा त्रिमूर्ती झाड शिडी सर्व ज्ञान आहे. आणि गीतामध्येच सर्व वेद आणि शास्त्रांचं
सार सांगितलेला आहे. म्हणूनच गीतेला माता सुद्धा म्हटलेलं आहे आणि सर्व शास्त्र शिरोमणी गीता असं म्हटलेलं आहे. गीता शास्त्रावर खूप टीका सुद्धा झालेल्या आहेत. का झालेल्या आहेत? कारण की गीता हे जे शास्त्र आहे खूप लोकप्रिय आहे. बघा, बायबलला सुद्धा वेगवेगळ्या भाषांमध्ये परिवर्तन करून सांगितलं गेलं. कुराणला सुद्धा वेगवेगळ्या भाषांमध्ये परिवर्तन करून सांगितलं गेलं. परंतु ज्यावेळेस गीताशास्त्राला वेगवेगळ्या भाषांमध्ये परिवर्तित करून सांगितलंय तर त्याच्यावर खूप टीका झालेली आहे. का? कारण की गीता हे जे शास्त्र आहे खूप लोकप्रिय आहे. गीतेमध्ये भगवानने वचन दिलेलं आहे, वादा केलेला आहे की मी तुम्हाला राजांचा राजा बनवणार. मैं तुम्हें राजाओं का राजा बना दूंगा. तो अशी जी सर्व शास्त्रमयी शिरोमणी गीता आणि त्याचा भगवान कोण हे तुम्हाला नक्कीच लक्षात येत असणार. तर गीता ज्ञान हे मग कोणी दिलं? श्रीकृष्णने दिले का परमपिता परमात्मा शिवबाबांनी दिलं? कारण की मी तुम्हाला म्हटलं की गीता हे जे धर्मशास्त्र आहे आणि त्याच्यामध्ये शब्द आहे भगवानुवाच. आता भगवानची डेफिनेशन काय? भगवानची डेफिनेशन मी तुम्हाला दुसऱ्या लेसनमध्ये क्लिअर केली. परमात्माच्या सत्य परिचयमध्ये मी तुम्हाला सांगितलं की भगवान आपण कोणाला म्हणू शकतो की जो सर्वोच्च, सर्व धर्म मान्य, सर्वोच्च, सर्वज्ञ आहे, सर्वपरी आहे, अनंत, एकरस, अपरिवर्तनशील, त्यालाच आपण भगवान म्हणणार. आणि जे सर्व धर्माच्या लोकांनी ते ॲक्सेप्ट केलेलं आहे. मग भगवानची डेफिनेशन म्हणजेच काय की भगवान परमपिता परमात्मा जे जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये येत नाही. मग तुम्हीच विचार करा की गीता ज्ञान कुणी दिलं? श्रीकृष्णने दिलं का परमपिता परमात्मा शिवबाबांनी दिलं? ज्याप्रमाणे ब्रह्मा विष्णू शंकर हे रचना आहेत आणि शिव भोलेनाथ रचयिता आहेत. म्हणजे हे देवी आणि देवता रचना आहे आणि रचयिता कोण? शिव परमपिता परमात्मा शिवबाबा आहेत. त्याचप्रमाणे श्रीकृष्ण सुद्धा कोण आहे? तर रचना आहे. तुम्हाला डिफरन्स लक्षात येणार. जसं मी तुम्हाला शिव आणि शंकर यांच्यामधलं अंतर सांगितलं त्याचप्रमाणे तुम्हाला हेही लक्षात येणार की श्रीकृष्ण आणि परमपिता शिव परमात्मा म्हणजे शिवबाबा यांच्यामध्ये सुद्धा काय आहे? अंतर आहे. श्रीकृष्ण रचना आहे आणि शिव परमपिता परमात्मा शिवबाबा कोण आहेत? रचयिता आहे. आता शिवबाबा निराकार ज्योतिर्बिंदू स्वरूप आहे. श्रीकृष्ण शरीरधारी आहे. शिवबाबांची जी महिमा आहे ती महिमा वेगळी आहे. श्रीकृष्णची महिमा वेगळी आहे. शिवबाबांची जी महिमा आहे ती कुठली आहे? ज्ञानाचे सागर, शांतीचे सागर, आनंदाचे सागर, सुखाचे सागर, प्रेमाचे सागर, शक्तीचे सागर, पवित्रताचे सागर. ही शिवबाबांची महिमा. अजून भरपूर काही शिवबाबांची महिमा आहे. मुक्ती जीवन मुक्तिदाता, पतित पावन, दुःख हरता सुख करता, मुक्ती जीवन मुक्तिदाता, अकाल मूर्त, जन्म मरणापासून न्यारे आहेत. परमपिता, परम शिक्षक, परम सद्गुरु आहेत. जीवन नैया को पार ले जाने वाले हैं. पत्थर बुद्धि को पारस बुद्धि बनाने वाले हैं. सदगति दाता है, नर से श्री नारायण बनाने वाले हैं. बिंदु रूप ज्योति स्वरूप है, दिव्य दृष्टि विधाता है, ब्रह्मलोक के वासी है, कर्मों की गति को जानने वाले हैं.
मनुष्य सृष्टि रूपी वृक्ष के बीज रूप है, सृष्टि के आदि मध्य अंत के ज्ञाता है. आणि श्रीकृष्णची महिमामध्ये म्हटलं जातं, सर्व गुण संपन्न, 16 कला संपूर्ण, संपूर्ण निर्विकारी, मर्यादा पुरुषोत्तम, अहिंसा, परमो धर्म, ही श्रीकृष्णची महिमा आहे. शिवबाबा परमधाम निवासी आहेत. तर श्रीकृष्ण देवता सत्युगी महाराज कुमार आहे, सत्युगाचा पहिला प्रिन्स आहे. आणि श्रीकृष्ण मोठे झाल्यानंतरच श्री नारायण बनतात. श्रीकृष्णाला नेहमी शृंगारीत दाखवतात आणि शिव भोलेनाथ तर कसे आहेत, अशरीरी निराकार ज्योतिर्बिंदू स्वरूप. श्रीकृष्ण देवता महान देवता, ज्यांचा जन्म मातेच्या पोटी झालेला आहे, गर्भधारण करून जन्म झालेला आहे. म्हणजेच श्रीकृष्णाचे लौकिक मात पिता होते, परंतु परमपिता परमात्मा शिवबाबांचा दिव्य अवतरण या सृष्टीवर होतं. ते परकाया प्रवेश करून येतात, म्हणजेच त्यांना मात पिता शिक्षक गुरु कोणीही नाही, म्हणजे त्यांच्यावरती कोणीही नाही, परंतु श्रीकृष्णचे मात पिता गुरु सर्व काही होते. म्हणूनच परमपिता परमात्मा शिवबाबांना स्वयंभू म्हटले जातं. आणि श्रीकृष्ण तर विष्णूचे साकार रूप होते आणि विष्णूला देवताय नमः म्हणून वंदना केली जाते. परंतु निराकार परमपिता त्रिमूर्ती शिव ब्रह्मा विष्णू शंकर यांचे रचयिता आहेत आणि त्यांच्या वंदनामध्ये ओम नमः शिवाय किंवा शिव परमात्माये नमः असं म्हटलं जातं. श्रीकृष्णला देवी देवताच्या रूपामध्ये, साकार देवताच्या रूपामध्ये दाखवलेला आहे, मूर्तीच्या रूपात दाखवलेला आहे, चित्राच्या रूपात दाखवलेला आहे. परंतु शिवबाबांना परमपिता परमात्मा शिवची जी प्रतिमा आहे ती ज्योतिर्लिंग शिवलिंगच्या स्वरूपामध्ये मंदिरामध्ये दाखवलेली असते. गोपेश्वरमध्ये श्रीकृष्णाने आणि रामेश्वरममध्ये श्रीराम जे देवता आहेत त्यांनी सुद्धा काय केली, शिव भोलेनाथची पूजा केली. श्रीकृष्ण महान देवता होते आणि त्यांनी राजविद्येचं नॉलेज घेतलं, परंतु परमपिता परमात्मा शिवबाबा स्वतःच ज्ञानाचे सागर नॉलेजफुल आहेत. आणि म्हणूनच की त्यांना कोणाकडून ज्ञान घेण्याची आवश्यकता नाही. तर श्रीकृष्णने सुद्धा, श्रीकृष्णाची महान आत्माने सुद्धा, देवता आत्माने सुद्धा परमपिता परमात्मा शिवबाबांकडून गीता ज्ञान घेतले आणि त्यांनी त्यांच्या पास्टच्या जीवनामध्ये असा काही पुरुषार्थ केला आणि पुन्हा श्रीकृष्ण देवतापद प्राप्त केले. मग आता तुम्ही विचार करा की जे श्रीमद भगवद्गीता जी सच्ची गीता आहे, हे गीता ज्ञान कोणी सांगितलं, श्रीकृष्णने सांगितलं की परमपिता परमात्मा शिवबाबांनी सांगितलं? तर याचं उत्तर तुम्हाला समजलंच असेल की गीता ज्ञानदाता कोण आहेत, तर परमपिता परमात्मा शिवबाबा आहेत. मग हे गीता ज्ञान परमपिता परमात्मा शिवबाबांनी कधी दिले आणि कुठे दिले आणि कुणाला दिले?
तर गीता ज्ञान हे परमपिता परमात्मा शिवबाबांनी कलियुगाच्या शेवटी सतयुगाचा प्रारंभी या संगम युगावर जो संधी काल आहे तेव्हा हे गीता ज्ञान परमपिता परमात्माने दिले. म्हणजेच काय, धर्मग्लानीची ही वेळ आहे जेव्हा पापाचा घडा भरला जातो आणि सृष्टी चक्रामधले 4 युग पूर्ण होतात, तेव्हा परमपिता परमात्मा शिवबाबा गीता ज्ञान देऊन नवीन सतयुगी दैवी सृष्टीची पुनर्स्थापना करतात. म्हणजे याच्यावरून आपल्याला हे स्पष्ट होते की गीता ज्ञान हे द्वापर युगात दिले गेले नाही. कारण की गीता ज्ञानानंतर येणारं जे युग आहे ते म्हणजे कुठलं असतं, सतयुग असतं. परंतु द्वापर युग नंतर येणारं जे युग आहे ते कुठलं आहे तर कलियुग. मग काय परमपिता परमात्मा शिव बाबांनी याच्यासाठी ज्ञान दिलं का, कलियुग स्थापित करण्यासाठी? नक्कीच नाही. कारण की गीता ज्ञान याच्यासाठीच दिले की कलियुगानंतर सतयुगाची म्हणजे दैवी सृष्टीची स्थापना करण्यासाठीच परमपिता परमात्मा शिवबाबांनी सत्य गीता ज्ञान दिले. आता तुम्ही चित्रामध्ये पाहत असणार, चित्रामध्ये पहा की गीता ज्ञान हे काही हिंसक युद्ध करण्यासाठी दिले गेले नव्हते. परंतु गीता ज्ञान हे जे काही दिलं गेलं तर ते अहिंसक युद्ध करण्यासाठी दिले गेले. म्हणजेच कुठलं युद्ध की आपल्यामध्ये जे काही 5 विकार आहेत ह्या 5 विकारांशी युद्ध करायला परमपिता परमात्मा शिव बाबांनी आपल्यांना हे गीता ज्ञान दिले आणि म्हणूनच याला अहिंसक युद्ध म्हटलेलं आहे. कुठल्याही प्रकारची हिंसा न करणे. मग तुम्हीच विचार करा की कुठलाही पिता आपल्या मुलांना असं शिकवणार नाही की ज्या तुम्ही तलवारीने बंदुकीने युद्ध करा, मारून या. कुठलाही पिता आपल्या मुलांना शिकवणार नाही. आपल्या सर्वांचे जे पिता आहेत, आत्माचे पिता शिव बाबा यांनी सुद्धा आपल्या मुलांना हिंसक युद्ध शिकवलं नाही. आणि ते युद्ध कुठलं, अहिंसक युद्ध. आणि त्या गीतेमध्ये तर कुठलं युद्ध दाखवून दिलेलं आहे, हिंसक युद्ध दाखवून दिलेलं आहे. तर अस्त्र आणि शस्त्र शिव बाबांनी आपल्यांना दिले आणि त्या अस्त्र आणि शस्त्राच्या द्वारे आपल्यांना 5 विकारांवर विजय प्राप्त करायचा आहे. आणि ते अस्त्र शस्त्र म्हणजे कुठलं, ज्ञान आणि योग. याच्याद्वारे आपण या 5 विकारांवर विजय प्राप्त करू शकतो. शिवाय परमपिता परमात्मा शिव बाबांनी आपल्यांना स्वदर्शन चक्र म्हणजेच काय, स्वतःचं दर्शन आपल्यांना करून दिलं. म्हणजेच काय, स्वतःचं दर्शन करवलं म्हणजेच हे गीता ज्ञान आपल्यांना सांगितलं की जे गीता ज्ञानमध्ये सांगताना श्रीकृष्ण जेव्हा सांगतो, श्रीकृष्णाच्या हातात स्वदर्शन चक्र दिलेलं आहे, ते तर हिंसक शस्त्र आहे. परंतु शिव बाबांनी असं काही हिंसक शस्त्र आपल्यांना दिलं नाही, परंतु स्वतःचं दर्शन आपल्यांना करवलं आणि तेच म्हणजेच काय आहे, स्वदर्शन चक्र. तेच गीता ज्ञान आहे. मग पुन्हा बघा, त्यात असं सांगितलेलं आहे की भगवानचं जे अवतरण आहे युगे युगे होतं, परंतु
प्रत्येक युगामध्ये भगवानचं अवतरण होत नाही आणि प्रत्येक युगामध्ये आवश्यकताच नाहीये. केव्हा आवश्यकता असते? जेव्हा धर्माची अतिग्लानी होते. सतयुग त्रेता युगमध्ये तर धर्म एकदम सुखी असतो, म्हणजे सत्य धर्म आहे, सुख शांती सतोप्रधानता दैवी संपदा सर्व काही तिथे असतं. आणि जर का प्रत्येक युगात भगवानचं अवतरण झालेलं आहे, मग त्यांचे फक्त 4च अवतार पाहिजे, 24 अवतार का दाखवून दिले? हे सुद्धा एक विचार करण्यासारखं आहे. म्हणजेच परमपिता परमात्मा शिवबाबांचं दिव्य अवतरण कलियुगाच्या शेवटी, सतयुगाचा प्रारंभी जे संगम युग आहे, या संगम युगावर झालेलं आहे. आणि आता प्रॅक्टिकलमध्ये, वर्तमानमध्ये परमपिता परमात्मा शिवबाबा हे गीता ज्ञान सांगतात. मग त्यांनी हे जे गीता ज्ञान आहे तर कुठल्या स्वरूपात दिले? तर श्रीकृष्णाच्या रूपमध्ये नाही दिले, परंतु एक साधारण मनुष्य वृद्धतनाचा आधार घेऊन हे गीता ज्ञान दिले. जर का श्रीकृष्णाच्या स्वरूपामध्ये येऊन जर गीता ज्ञान सांगितले असते, तर आज संसारमधली, सृष्टीमधली कुठली अशी व्यक्ती, मनुष्य असा राहिला नसता की परमेश्वराला, परमात्माला ओळखू शकला नसता. आणि म्हणूनच गीतेमध्ये भगवानचे जे महावाक्य आहे की करोडो व्यक्तियों में से कोई विरला ही मनुष्य मुझे पहचानता है और मेरा अवतरण साधारण मनुष्य तन में हुआ होने के कारण अनेक मूढ़मती लोग मेरे इस शरीर को देखकर मुझे तुच्छ अथवा जन्म मरण में आने वाला मानते हैं. तर ह्या महावाक्यावरून हेच सिद्ध होतं की परमपिता परमात्माचं अवतरण एक साधारण मनुष्य वृद्ध तनमध्ये होतं, नक्की श्रीकृष्णाचे दिव्य आकर्षणमय स्वरूपामध्ये. कारण की श्रीकृष्णाचं जे रूप होतं ते काही साधारण नव्हतं, खूप सुंदर, मनमोहक होतं, सर्वांना आकर्षित करणारं, प्रभावशाली. आज पण जर का श्रीकृष्णाचा साक्षात्कार जर कोणाला झाला, जर त्यांचं दिव्य स्वरूप जर आज सृष्टीमध्ये प्रकट झालं, तर कुठल्याही धर्माची आत्मा असेल, ती हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, कुठल्याही धर्माची जरी आत्मा असली तरी ती आत्मा श्रीकृष्णाकडे नक्कीच काय होणार? आकर्षित होणार. आणि म्हणूनच परमपिता परमात्मा शिवबाबांनी जे गीता ज्ञान दिलं, एक साधारण मनुष्य वृद्धतनाचा आधार घेऊन दिलं, जेणेकरून करोडो लोकांमधून कोणी विरलाच ओळखू शकणार. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की माहीत नाही भगवान कुठल्या साधारण रूपमध्ये येऊन जातील. आणि जर का परमात्माचं दिव्य अवतरण श्रीकृष्णाच्या मोहिनी स्वरूपामध्ये जर का झालं असतं, तर मग अर्जुनाचे जे हे वाक्य होते कि हे भगवान मुझे अपना दिव्य रूप का साक्षात्कार कराइए. कारण की श्रीकृष्णाचं तर रूप कसं होतं? दिव्य होतंच. कारण की श्रीकृष्ण विष्णू देवताचे साकार रूप होते. म्हणजेच आता तुम्हाला स्पष्ट क्लिअर झालंच असणार हे कन्सेप्ट की परमपिता परमात्मा शिव गीता ज्ञान देण्यासाठी प्रजापिता ब्रह्मा बाबांच्या शरीरामध्ये अवतरित झाले. आणि हेच ब्रह्मा बाबा सतयुगाच्या प्रारंभी श्रीकृष्ण आणि
मोठे झाल्यानंतर श्री नारायण होते आणि जन्म घेत घेत श्रीकृष्णाची आत्मा साधारण मनुष्य रूपमध्ये म्हणजे 84 जन्म घेत घेत वानप्रस्थ अवस्थामध्ये आली. आणि ते म्हणजेच कोण? प्रजापिता ब्रह्मा. आणि त्यांनी पुन्हा हे गीता ज्ञान धारण केलं आणि त्याचं फळ म्हणजेच काय? पुढचा जन्म म्हणजे सतयुगामधला जो जन्म आहे तो श्रीकृष्ण आणि श्री नारायण पद त्यांनी प्राप्त केलं. तर गीता जी काय आहे, गीता श्रीकृष्णाची पण कोण आहे? माता. म्हणजेच गीताचे जे भगवान आहेत कोण? परमपिता परमात्मा शिव बाबा, ते श्रीकृष्णाचेही कोण झाले? परमपिता झाले. गीतेमध्ये जे महावाक्य आहे की हे वस तू एक मुझ याद कर, मुझ एक को याद कर. म्हणजेच गीतेमध्ये मंत्र दिलेला आहे, मन मना भव, मैं तुझे सभी पापों से मुक्त कर दूंगा. हे जे वाक्य आहे तर हे कोणी शरीरधारी देवताचं वाक्य असू शकत नाही की देह सही देह के सब संबंधों को भूल मुझ एक को याद करो. तर हे शरीरधारी कोणी सांगू शकत नाही. जो शरीराच्या बंधनापासून अलिप्त आहे त्याचेच हे महावाक्य आहे. म्हणजेच पतित पावन पाप कटेश्वर एक परमपिता परमात्माच आहे. दुसरा कोणीही आपल्या पापांचा नाश करू शकत नाही, कारण की परमात्मा एक आहे. परमात्माचे जे कर्तव्य आहे पतित आत्मांना पावन बनवणं, आणि हे कर्तव्य कोणीच शरीरधारी करू शकत नाही. म्हणूनच परमपिता परमात्मा म्हणजे जे देवांचे देव आहेत त्यांची आठवण करणं आवश्यक आहे, कारण की त्यांच्याकडूनच आपल्याला मुक्ती आणि जीवनमुक्ती हे पद प्राप्त होणार आहे. म्हणजेच संगम युगावर आपण असा पुरुषार्थ करायचा की आपल्याला देवपदची काय होणार? प्राप्ती होणार. तर तुम्हाला आजचा जो विषय आहे गीता का भगवान कोण क्लिअर झालाच असणार की गीता ज्ञानदाता कोण आहे? तर श्रीकृष्ण देवता नव्हे तर परमपिता परमात्मा शिव बाबांनी गीता ज्ञान दिलं. कधी दिले? तर द्वापार युगात नाही, परंतु या कलियुगाच्या शेवटी आणि सतयुगाचा प्रारंभी हे जे संगम युग आहे या संगम युगावर गीता ज्ञान दिले. आणि एक अर्जुनला नाही दिलं गेलं, कारण की अर्जुनचा अर्थ होतो ज्ञान अर्जन करणारा. तर प्रजापिता ब्रह्मा बाबाद्वारे जे हे गीता ज्ञान दिलं गेलं आणि त्यांच्या मुखाद्वारे ज्यांनी हे ज्ञान घेतलं तर ते म्हणजेच कोण? ब्रह्मा मुखवंशावली, ब्रह्मा कुमार, ब्रह्मा कुमारी म्हटलं जातं. शिवाय प्रजापिता ब्रह्मा असं नाव का दिलेलं आहे? त्यांना आदिपिता सुद्धा म्हटलेलं आहे, आदिदेव सुद्धा म्हटलेलं आहे, कारण की त्यांनीच काय केलं? ह्या गीता ज्ञानद्वारे प्रजा रचली आणि म्हणूनच त्यांना प्रजापिता असं म्हटलं जातं. प्रजा रचली म्हणजेच काय? ब्राह्मण, कारण की ब्राह्मणाशिवाय यज्ञ पूर्ण होत नाही. आणि प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये जो यज्ञ रचला गेलेला आहे त्याचं नाव परमपिता परमात्मा शिव बाबांनी दिलेलं आहे, राजस्व अश्वमेध अविनाशी रुद्र गीता ज्ञान यज्ञ. आणि ह्या गीता ज्ञानाद्वारेच विनाश ज्वाला प्रज्वलित झाली. म्हणजेच काय की कलियुगी सृष्टीमध्ये जो काही विनाश होतो तो एक नवीन सृष्टीची स्थापनासाठी. तर ह्या गीता ज्ञान
द्वारे एक नवीन सृष्टीची स्थापना प्रजापिता ब्रह्मा बाबाद्वारे शिवबाबा करून घेत आहेत. आणि जे काही तुम्हाला आता राजयोगा मेडिटेशन कोर्समध्ये सुरुवातीपासून जे काही ज्ञान दिलं गेलं हे सत्य ज्ञान का म्हटलं? कारण की हेच काय आहे? गीता ज्ञान आहे. आणि यालाच काय म्हटलेलं आहे? सत्यनारायणची कथा सुद्धा म्हटलेलं आहे. हे ज्ञान म्हणजे परमपिता परमात्माचे महावाक्य आहे की ज्यांनी स्वतः येऊन हे सांगितलेले आहे. आणि ह्या गीता ज्ञानालाच मुरली सुद्धा म्हटलेलं आहे. तर मुरलीचं काय महत्त्व आहे ते तुम्हाला मी पुढे ते क्लिअर करणारच आहे, सांगणारच आहे. परंतु त्याआधी तुम्हाला हा विषय आजचा क्लिअर झालाच असणार की आपण स्वतःला जर हिंदू धर्माचं म्हणून घेत आहोत, तो हिंदू धर्माचे धर्मस्थापक कोण झाले तर? कारण की हिंदू धर्म म्हणजे ॲक्च्युअल धर्म नव्हताच, तर तो कुठला होता? आदी सनातन देवी देवता धर्म. आणि या आदी सनातन देवी देवता धर्माची जी स्थापना आहे प्रत्यक्ष परमपिता परमात्मा शिवबाबांनी या गीता ज्ञानद्वारे केलेली आहे. तर हे तुम्हाला क्लिअर झालंच असणार. तर आपले जे धर्मस्थापक म्हणजेच कोण? परमपिता परमात्मा शिवबाबा आहे. आणि गीता ज्ञानदाता पण कोण आहेत तर? शिवबाबा आहेत. तर त्यांची आठवण करण्याची विधी काय आहे? आधार काय आहे? आणि त्यांची आठवण केल्याने आपल्याला काय काय प्राप्ती होणार आहे हे मी तुम्हाला पुढच्या लेसनमध्ये क्लिअर करणार. तोपर्यंत ओम शांती.